भांडूपमध्ये पालिकेच्या जागेवर गांजाची शेती करण्यात आली। भाजप नगरसेविकांच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला। जागृती पाटलांच्या आदेशानुसार गांजाची शेती उद्ध्वस्त करण्यात आली आहे। भांडूपमध्ये पालिकेच्या जागेवर चक्क गांजाची शेती सुरू असल्याचं समोर आल्यानं खळबळ माजली। स्थानिक भाजप नगरसेविका जागृती पाटील यांच्या सतर्कतेमुळे ही गांजाची शेती उद्ध्वस्त करण्यात आली आहे। ज्या महानगरपालिकेचे पाईप आहेत ते तोडून त्यांनी त्याच्या किनाऱ्याला ती झाडं लावली। जवळजवळ 100 झाडं, गांजाची झाडं आपण ती तोडली। अजून खूप साऱ्या, मला वाटतं आम्ही तात्काळ पोलीस प्रशासनाला कॉल करून तिथे संबंधित जे काय घडलंय ते तिथे त्यांना दाखवायला बोलवलं, पण ते पण स्वतः शॉक झाले की असं सगळं होतंय आणि आपल्या भांडूपमध्ये होतंय आणि अशा डोंगराच्या भागात। आम्ही तिथे गेल्यावरती आम्हीच शॉक झालो की एवढी झाडं आणि एवढा दिवस कोणीच तिथे बघत नाहीये। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, ही पालिकेच्या जागेवरती गांजाची शेती केली जात होती, नगरसेविकांच्या सतर्कतेमुळे हे सगळं प्रकरण उघडकीस आलं, काय अधिक अपडेट? अंकिता, खरं तर मुंबई असेल किंवा मुंबई सारख्या अनेक ठिकाणी अंमली पदार्थांचं सेवन मोठ्या प्रमाणात करत असल्याची धक्कादायक बाब जी आहे ती उघडकीस आली होती। भांडूपमध्ये देखील अशाच प्रकारचे काही गर्दुल्यांचा वावर हा मोठ्या प्रमाणात वाढला होता। मात्र भांडूपमध्ये पालिकेच्याच जागेवर गांजाची शेती लावल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली होती आणि याचमुळे नगरसेविका जागृती पाटील यांनी त्या जागेची पाहणी करून ती जी शेती आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे। नेमकी ही शेती कुणी त्या ठिकाणी लावली होती किंवा कोणत्या समाजकंटकाने त्या ठिकाणी ती शेती लावली होती आणि या शेतीतून हा जो गांजा आहे तो कुठे दिला जायचा, या सगळ्या संदर्भात पोलीस जे आहेत ते पुढील चौकशी करतायत। निश्चित। कुणाल, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर भांडूपमध्ये पालिकेच्या जागेवरती गांजाची शेती केली जात होती आणि यावेळी भाजप नगरसेविकांच्या सतर्कतेमुळे हा सगळं प्रकरण उघडकीस आलं।